तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे यांची भेट घेणार आहे। प्रसाद लाड, विखे पाटील, उदय सामंत, बच्चू कडू हे या शिष्टमंडळामध्ये आहेत। 30 तारखेपासून उपोषण करण्याचा जरांगेंचा इशारा आहे। सरकारच्या शिष्टमंडळाचा चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे। आज दुपारी अंतरवारी सराटीमध्ये चर्चा होणार आहे। या चर्चेतून नेमका काय मार्ग निघणार याकडे लक्ष आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। विजय, सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये नेमकी कधी पोहोचणार आहे आणि काय नेमकी चर्चा केली जाईल? नक्कीच कल्याण जर बघितलं तर दुपारी 12:30च्या दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येणार आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहेत। सध्या जर बघितलं तर या शिष्टमंडळामध्ये प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि बच्चू कडू असणार आहेत। आज दुपारी जे आहे ते त्यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये आता नेमकी मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषणाची घोषणा केलेली आहे, कठोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। या उपोषणामध्ये मी अन्न पाणी घेणार नाही, त्याचबरोबर उन्हामध्ये उपोषण करणार असल्याची देखील घोषणा जी आहे ती त्यांनी केली होती। आणि हे उपोषण करू नये यासाठी आता हे शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहेत। आणि त्याचबरोबर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही वेळापूर्वी जे आहे ते मुख्यमंत्र्यांशी सोबत आमची चर्चा झाली असल्याचं सांगितलेलं आहे। आता दुपारच्या वेळी जे आहे ते आता आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतील। या चर्चेमध्ये नेमकी मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आणि जरांगे पाटील सोबत यांच्यासोबत नेमकी काय त्यांची चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सगळे सोयऱ्याच्या मागण्या असतील, अधिदेश असेल, इतर मागण्या, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट आणि त्याचबरोबर ज्या सरकारचं शिष्टमंडळ आज नेमकी काय चर्चा करते, काही तोडगा निघतो का, जरांगे पाटील उपोषण मागे घेतात का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विजय माहितीसाठी। दरम्यान जरांगेंच्या मागण्या नेमक्या काय आहेत पाहूयात सविस्तर। मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानांचा GR काढून त्यावरून जात प्रमाणपत्रांचं वाटप करा। वाटप केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची जात पडताळणी प्रमाणपत्र द्या। विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मराठा उपसमिती बरखास्त करा। मराठा आणि कुणबी मंत्रालय वेगळं करा, अशा मागण्या जरांगे पाटलांच्या।